हरिओम. मी गौरीवीरा अभयसिंह गुप्ते, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, बोरिवली पश्चिम. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक लहान मोठे प्रसंग येत असतात. जो बापू भक्त आहे किंवा जो श्रद्धावान आहे, ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा आहे, तो ह्या प्रसंगातनं लीलया बाहेर पडतो. माझ्याही आयुष्यामध्ये असे अनेक संकटं आली गेली, पण माझ्या मोठ्या आईने, माझ्या बापूंनी, माझ्या नंदाईने आणि माझ्या सुचितदादांनी मला अलगदपणे या सर्व प्रसंगातनं बाहेर काढले. असाच एक अनुभव मी तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छिते. माझे पती श्री अभयसिंह गुप्ते, जे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत, त्यांचा डिसेंबर 1998 साली पार्ला स्टेशनवर ट्रेन पकडत असताना अपघात झाला. अपघात खूप भीषण होता. अपघातामुळे त्याच्या दोन्ही जबड्यांना जबरदस्त मार बसला आणि त्याला फ्रॅक्चर झाले. ट्रेन पकडत असताना एक समोरून येणाऱ्या एका माणसाचा पाय त्याच्या पायात अडकला आणि तो पडला. पण माझ्या बापूंमुळे, माझ्या बापूंच्या कृपेमुळेच फक्त तो ट्रेनच्या दिशेने न पडता तो प्लॅटफॉर्मवर पडला. त्याच्यानंतर बोरिवली येथील एका नर्सिंग होममध्ये त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली. मॅक्झिलोफेशियल सर्जनने ही शस्त्रक्रिया केली आणि 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा ऑफिसला रिझ्यूम झाला. असेच 5-6 महिने गेले आणि साधारणपणे जून 1999 एक दिवस अचानक त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला थोडा जडपणा जाणवला. आम्हाला वाटलं की अलीकडेच झालेल्या सर्जरीमुळे हे झालं असावं, म्हणून आम्ही त्याच मॅक्झिलोफेशियल सर्जनना जाऊन भेटलो. पण त्यांनी आम्हाला न्यूरोफिजिशियनला जाऊन कन्सल्ट करा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे आम्ही मग लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिरीष हस्तक म्हणून जे न्यूरोफिजिशियन आहेत त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना भेटलो. प्राथमिक चाचणीनंतर त्यांना जो काही संशय आला तो कन्फर्म करण्यासाठी त्यांनी आम्हाला CT स्कॅन करायला सांगितलं आणि CT स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी निदान असे केले की अभयसिंहांना ब्रेन ट्यूमर आहे. ट्यूमरचा साईज फार मोठा असल्यामुळे हे सर्जरी लवकरात लवकर करावी अशी त्यांची इच्छा होती. सर्जरी ऐकूनच आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही पूर्णपणे हादरलो. लहान बाळ पडलं झडलं का लगेच आईच्या नावाने हंबरडा फोडतं. आमची अवस्था अगदी तशीच झाली. आम्ही पहिली धाव घेतली ती आपल्या परमपूज्य सुचितदादांकडे. दादांना जाऊन आम्ही सगळा वृत्तांत सांगितला, सगळे रिपोर्ट्स दाखवले आणि दादांसमोर अक्षरशः मी तर कोसळले होते पूर्णपणे. दादा म्हणाले काही काळजी करू नका, पण ह्या रिपोर्ट्सप्रमाणे सर्जरी करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे आणि आपल्याला ती लवकरात लवकर करायला पाहिजे. पण आता प्रश्न असा होता की हे ऑपरेशन करायचे कुठे, कारण हे ऑपरेशन एक क्रिटिकल आणि मेजर सर्जरी होती. असे ऑपरेशन करायचे कुठे, तर तोही प्रश्न माझ्या बापूंनी अलगदपणे सोडवला आणि दादांनी आम्हाला सांगितलं की आपण ही सर्जरी लीलावती हॉस्पिटलमध्येच करायची आहे. बघा, दादांचा शब्द आपल्या प्रत्येकासाठी हा एक वज्रलेप आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे लीलावती हॉस्पिटलमध्येच अभयसिंहाची ब्रेन सर्जरी करण्याचं ठरवलं. डॉक्टर राजन शहा म्हणून तिकडचे एक न्यूरो सर्जन आहेत, त्यांना आम्ही जाऊन भेटलो. त्यांना सगळे रिपोर्ट्स दाखवले आणि त्यांनी देखील ऑपरेशनची डेट फिक्स केली. पण त्यांच्या दृष्टीने एक समस्या अशी होती की ऑपरेशन खूप मेजर आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं मेजर आहे, क्रिटिकल आहे. तर त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला की आम्ही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जे न्यूरो सर्जन आहेत डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारी यांना आम्ही सगळे जाऊन रिपोर्ट्स दाखवावे अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही डॉक्टर देवपुजारींना भेटलो, त्यांना सगळे रिपोर्ट्स दाखवले. देवपुजारींचं म्हणणंही तेच पडलं की ऑपरेशन लवकरात लवकर करायला पाहिजे. या दरम्यान आम्हाला परमपूज्य बापूंच्या दर्शनाचा लाभ घडला. बापूंच्या दर्शनामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही निश्चिंत झालो. बापूंच्या दर्शनामुळे आम्हाला सगळ्यांना एक आधार मिळाला आणि अभयसिंह तर संपूर्णपणे निर्भय होऊन ते ऑपरेशनसाठी पूर्ण सामर्थ्यानिशी ऑपरेशनाला सामोरे जायला तयार झाले. ऑपरेशन जवळजवळ 12 तास चालले. म्हणजे ऑपरेशनची तारीख 7 जुलै ठरली आणि सकाळी 9ला त्याला ऑपरेशनला घेण्यात आलं. ऑपरेशन जवळजवळ 12 ते 12.5 तास चालले. आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर बसून परमपूज्य बापूंचे नामस्मरण करत होतो. पण एक सांगायचं म्हणजे आमच्यापैकी कुणाच्याही मनात कुठलाही विपरीत विचार मनात आला नाही आणि हे फक्त आणि फक्त माझ्या बापूंमुळेच. ऑपरेशन चालू असताना अभयसिंहांचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल होते. बघा, सर्वसाधारणपणे कुठच्याही ऑपरेशन चालू असताना जर पेशंट कोऑपरेट करत नसेल, पेशंटचं ब्लड प्रेशर किंवा इतर रिडिंग्स जर वरखाली झाली तर सर्जन्सना अनेक अडथळे येऊ शकतात सर्जरी करता वेळी. पण अभयसिंहांच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. त्यांचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल असल्यामुळे सर्जरी व्यवस्थित पार पडली.
त्याच्यानंतर ऑपरेशन जवळजवळ 12 तास चालल्यानंतरसुद्धा डॉक्टरांना संपूर्णपणे हा ट्यूमर काढता आला नाही. हा ट्यूमर त्यांना जवळजवळ फक्त 80%च काढता आला, 20% ट्यूमर त्यांना तसाच ठेवावा लागला. याचे कारण असे त्यांचे काही सर्जिकल लिमिटेशन्स असतील, पण त्यांना तो काढता आला नाही. आणि ह्या ऑपरेशनच्या वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्या ऑपरेशनच्या वेळेला डॉक्टर राजन शहानी, डॉक्टर देव पुजारी ह्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बोलवून घेतलं होतं. कारण त्यांना असं वाटलं की ड्युरिंग सर्जरी त्यांना जर काही सेकंड ओपिनियन घ्यावं लागलं तर ते डॉक्टर देव पुजारींना तिकडेच कन्सल्ट करू शकतात. आणि डॉक्टर देव पुजारी देखील पूर्ण 12 तास ऑपरेशन थिएटरमध्ये थांबले होते. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी ह्याचा काहीच शुल्क आमच्याकडून घेतलं नाही. ही फक्त माझ्या बापूंचीच कृपा असू शकते. ऑपरेशन 12 तास चालून सुद्धा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पूर्ण ट्यूमर निघाला नाही. 20% ट्यूमर त्यांना ठेवावा लागला. डॉक्टर राजन शहांनी आम्हाला सांगितलं की हा जो 20% ट्यूमर आहे ह्याच्यावर आपण गॅमा नाईफ ट्रीटमेंट करूया. आता ही गॅमा नाईफ ट्रीटमेंट जी आहे ती त्यावेळी नवीनच उपचार पद्धती होती आणि ही उपचार पद्धती फक्त हिंदूजा हॉस्पिटलमध्ये होत होती. आणि ते करणारे एकमेव डॉक्टर होते ते म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारी. माझ्या बापूंची लीला बघा तुम्ही. डॉक्टर देवपुजारींना त्यांनी आधीच ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं की जेणेकरून पुढे येणाऱ्या सर्जरी त्यांना सहजपणे पार पाडता येणार होती. अजून एक गोष्ट मला सांगायची अशी की कुठच्याही पेशंटला बघा ऑपरेशन झाल्यानंतर एक प्रचंड भीती अशी असते ती म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्टची. पण माझ्या बापूच्या कृपेने हा हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्टसुद्धा दाखवत होता की हा ट्यूमर आहे तो बिनाईन आहे, म्हणजे हा नॉन कॅन्सरस आहे. अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो. ह्या ट्यूमरचं गॅमा नाईफ ट्रीटमेंट जवळजवळ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली आणि 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर अभयसिंह परत ऑफिसला रिझ्यूम झाले. त्यानंतर एक 5-6 वर्ष अशीच गेली आणि फेब्रुवारी 2005मध्ये एक घटना घडली. मी, माझे पती आणि माझी मुलगी आम्ही एका फॅमिली फंक्शनसाठी ठाण्याला गेलो होतो आणि ठाण्याहून परत येताना अचानक कारमध्ये माझ्या मिस्टरांना थोडं अनइझी वाटायला लागलं. त्यांना खूप थंडी भरून आली आणि वॉमिटिंग सेन्सेशन झालं. कुठचंही संकट येण्याआधी सद्गुरू एखाद्या गोष्टीचं नियोजन कसं करून ठेवतो ह्याचा अनुभव मला आला. त्या दिवशी फंक्शनला जाताना मी माझ्याबरोबर आपली मायेची ऊब अंतर्गत आपण जो गोधडी करतो ती गोधडी बरोबर घेऊन गेले होते. माझ्या एका बहिणीला आपल्याकडे कशी गोधडी हाताने शिवली जाते हे पाहायची खूप इच्छा होती आणि म्हणून तिने मला आग्रह केला होता की तू येताना न विसरता तुमची एक गोधडी मला दाखवायला घेऊन ये. त्याप्रमाणे ती बरोबर मी घेतली होती. जेव्हा अभयसिंहांना खूप थंडी वाजायला लागली तेव्हा मला अचानक आठवलं की नाही, अरे आपल्याकडे तर नंदाईची गोधडी आहे आणि मी ती मायेची ऊब त्याच्या अंगावर पांघरली. ही तर फक्त माझ्या नंदाईचीच कृपा आहे. त्यानंतर त्याच्यामुळे त्या गोधडीमुळे त्याला थोडंसं थंडी त्याची कमी झाली. पण आम्ही बोरिवलीला घरी पोचेपर्यंत त्याची कंडिशन जास्त खराब झाली. त्याला खूप ताप भरला आणि उलट्याही होत होत्या. दुसरी औषधोपचार आम्ही घरच्या घरी केले पण त्याचा जास्त काही फरक पडला नाही त्याच्यावरती. उलट त्याची कंडिशन जास्तच बिघडली. त्याचं बोलणं अस्पष्ट झालं आणि त्याला काहीच समजेन असं झालं. आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरना बोलवून घेतलं. त्यांनी मध्यरात्री येऊन त्यांना इंजेक्शन दिलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही ताबडतोब त्यांना बोरिवलीतल्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. आम्ही त्यांना ॲडमिट केलं आणि मी व माझ्या दिरांनी ताबडतोब डॉक्टर शिरीष हस्तकना लीलावतीमध्ये कॉल करून ही सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी आम्हाला ताबडतोब त्यांना लीलावतीमध्ये ॲडमिट करायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच लगेच ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना घेऊन लीलावतीमध्ये त्यांना ॲडमिट केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासल्याबरोबर त्यांना मेनिंजायटिस हे निदान केलं. बघा कुठच्याही ट्रीटमेंटला डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखादा आजार झाला असेल एखाद्या व्यक्तीला तर राईट डॉक्टर, राईट डायग्नोसिस आणि राईट ट्रीटमेंट ही खूप गरजेची असते आणि त्या बाबतीत आपले बापू भक्तांना काहीच काळजी नाही आहे. अभयसिंहांना सुद्धा राईट डॉक्टर, राईट ट्रीटमेंट, राईट डायग्नोसिस झाल्यामुळे 21 दिवसाच्या कोर्सनंतर ते व्यवस्थित घरी आले आणि परत ऑफिसला रिझ्यूम झाले. अशातच पुन्हा थोडे दिवस गेले, सगळं रुटीन चालू होतं. पण डिस्चार्ज मिळतेवेळी डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं एक गोष्ट लक्षात ठेवा की जर पेशंटच्या कानातून किंवा नाकातून पाण्यासारखा एखादा द्रव यायला लागला तर वेळ न दवडता तुम्ही ताबडतोब माझ्याशी संपर्क साधा. हे लक्षात ठेवलंच होतं आम्ही आणि असेच 4-5 महिने गेले आणि जुलै महिन्यामध्ये एक दिवस अचानक माझ्या मिस्टरांच्या नाकातून पाण्यासारखा द्रव यायला लागला. आधीच कल्पना असल्यामुळे आम्ही ताबडतोब डॉक्टर शिरीष हस्तकांना ह्याची सूचना दिली.
डॉक्टरांनी आम्हाला ताबडतोब लीलावती हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांनी त्यांचा CT स्कॅन आणि MRI स्कॅन केला. ही सर्व घटना वेळोवेळी आम्ही सुचितदादांच्या कानावर घालत होतो आणि दादांचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक वेळेला मिळतच होतं. दादांनी आम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर जे सांगतील त्या पद्धतीनेच आपण सगळं करायचं. डॉक्टरांनी CT स्कॅन केला, MRI केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अभयसिंहांच्या ब्रेनमध्ये लिकेज आहे आणि त्या लिकेजमधनं CSF बाहेर येतं आहे, म्हणजे तो पाण्यासारखा द्रव बाहेर येतो आहे आणि तो तातडीने थांबवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी एकच उपाय, ते म्हणजे पुन्हा सर्जरी. आम्ही पुन्हा सुचितदादांकडे गेलो, दादांना सगळी गोष्ट सांगितली. दादा म्हणाले ठीक आहे, आता हे करावंच लागेल आपल्याला आणि आपण आता ही सर्जरी करायची आहे. त्याप्रमाणे सर्जरीची तारीख पण ठरली आणि 25 जुलैला ही सर्जरी पुन्हा ठरवण्यात आली. पण डॉक्टर, आणि इथे तुम्हाला सांगायची एक नवल गोष्ट म्हणजे डॉक्टर राजन शहांनी अभयसिंहांची पहिली सर्जरी केली होती. साधारणपणे कुठलाही डॉक्टर एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 वर्षाच्या पुढे राहत नाही. पण डॉक्टर राजन शहांनी 99 साली जी सर्जरी केली होती त्याच्यानंतरसुद्धा ते 2005 पर्यंत लीलावती हॉस्पिटलमध्येच कार्यरत होते आणि त्यामुळे आताही ही सर्जरी डॉक्टर राजन शहाच करणार होते. डॉक्टर राजन शहांना एक समस्या भेडसावत होती, म्हणजे त्यांना तो लिकेजचा एक्झॅक्ट स्पॉट सापडत नव्हता. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की हा स्पॉट मला सापडत नाही आणि हा जर स्पॉट सापडला नाही तर पुन्हा ही सर्जरी एक मेजर सर्जरी होईल आणि पुन्हा तितकेच तास लागू शकतात. बघा, माझ्या बापूंना इथेही माझी प्रत्येक वेळेला आपली भक्तांची काळजी. डॉक्टर शहांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पुन्हा एकदा डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारींना भेटा आणि त्यांना कन्सल्ट करा, कदाचित त्यांना हा स्पॉट समजू शकेल. दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टर देवपुजारींना भेटायचं ठरवलं. तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू होता. मी दरवर्षीप्रमाणे सेवेला होते. माझे पती आणि सासरे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला दर्शनासाठी आले होते. आम्ही तिघेजणं रांगेतनं बापूंच्या दर्शनासाठी चाललो होतो. बापूंच्या समोर आल्या आमची नजरानजर झाली आणि बापूंच्या नजरेतून मला सर्व काही मिळाले. बापूने आम्हाला अंगठा दाखवला. त्या अंगठ्याचे 4 अर्थ माझ्या परीने मी काढले. पहिला म्हणजे ऑल द बेस्ट, दुसरा म्हणजे मीच तो, तिसरा म्हणजे ह्या अंगठ्यानेच मी तो ट्यूमर बंद करून टाकलेला आहे, त्याचं जे लिकेज स्पॉट आहे तो पूर्ण बंद केला आहे, आणि चौथा म्हणजे सक्सेस इज युअर्स, विजयश्री तुझाच आहे. बस मला कळून चुकलं की आता हे सगळं काही व्यवस्थित पार पडणार आहे, आता फक्त प्रोसिजर बाकी आहे. हे सगळं दर्शन घेऊन आणि पूर्णपणे काय म्हणतात चिंतामुक्त होऊन माझे पती आणि सासरे बॉम्बे हॉस्पिटलला निघाले. बॉम्बे हॉस्पिटलला पोचताच त्यांना कळले की डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारी एका सर्जरीमध्ये बिझी आहेत. पण त्यांच्याकडे त्यांना निरोप ठेवताच एक 5-10 मिनिटाच्या अवधीत ते ताबडतोब बाहेर आले आणि फिल्म्स आणि सगळं रिपोर्ट्स घेऊन आतमध्ये पुन्हा गेले आणि सासऱ्यांना आणि मिस्टरांना थोड्या वेळ थांबायला सांगितले. 10 मिनिटाच्या आतमध्ये ते परत आले आणि त्यांनी आम्हाला म्हणजे मिस्टरांना आणि सासऱ्यांना सांगितलं की मला तो स्पॉट सापडला आहे आणि डॉक्टर राजनशी मी बोलून घेतलं आहे, यू गो अहेड. बघा, एका निष्णात सर्जनला ज्यांनी पहिली सर्जरी त्याच सर्जननी केली होती त्याला तो स्पॉट सापडला नाही, पण फक्त आणि फक्त माझ्या बापूंच्या दर्शन घेतल्यानंतर सद्गुरू कृपेमुळे तो स्पॉट दुसऱ्या सर्जनला सापडतो. हे माझ्या बापूची लीला आहे आणि ही लीला प्रत्येक अडथळा दूर करत असते. पण हे ऑपरेशन करायच्या आधी, सेकंड ऑपरेशन करायच्या आधी डॉक्टर राजन शहानी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ती म्हणजे ते म्हणाले, ऑपरेशन करतेवेळी जर चुकून माझं बोट जर बाजूला असलेल्या नसीला जर लागलं तर पेशंट पॅरालिटिक होऊ शकतो. म्हणजे फेशियल नर्व अगदी शेजारी असल्यामुळे तो पॅरालिटिक होऊ शकतो. पण तुम्हाला खरं सांगू, त्यांनी हे सांगितल्यानंतर आम्हाला कुठल्याच प्रकारची भीती वाटली नाही किंवा दडपण आलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं, डॉक्टर तुम्ही बिनधास्त सर्जरी करा, हे असं काहीच होणार नाही आहे आमच्या बाबतीत. कारण आम्हाला ठामपणे माहिती होतं की जरी ऑपरेशन करणारे हात डॉक्टर शहांचे असले तरी त्यांना बळ पुरवणारे माझे बापूच आहेत. आणि विश्वास असावा पुरता करता हरता माझा बापू व्हायचा. आणि त्याप्रमाणे सर्जरी पार पडली. 4 तासाची सर्जरी पार पडली आणि डॉक्टरांनी तो स्पॉट, लिकेजचा स्पॉट कायमचा बंद करून टाकला. थोड्या दिवसाच्या विश्रांतीनंतर अभयसिंह परत ऑफिसला रिझ्यूम झाले. ह्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं माझं राहून गेलं असं ते की पहिल्या सर्जरीनंतर अभयसिंहांना ऑफिसमध्ये रिझ्यूम झाल्या प्रमोशन मिळालं. बघा, सर्वसाधारणपणे कुठच्याही एम्प्लॉईला प्रमोशन देताना कंपनी 4 वेळा विचार करते. जर एखाद्या व्यक्तीबद्दल एखादे इन्सिडेंट्स घडले असतील, एवढे प्रॉब्लेम्स आले असतील तर कुठलीही कंपनी त्याला सहजरित्या प्रमोशन देत नाही. पण इकडे हे सगळे नियमच वेगळे आहेत. इथे त्यांना ताबडतोब प्रमोशन देण्यात आलं आणि बापूंनी हाही आनंद माझ्या पदरात अलगदपणे घातला. त्यासाठी मी खूप खूप अभिमानी आहे.
दुसऱ्या ऑपरेशननंतर आम्ही जेव्हा फॉलोअपसाठी डॉक्टर शिरीष हस्तकांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एवढ्या घटना घडतात, म्हणजे एवढ्या एपिसोड्स घडतात, त्याच्यानंतर ती व्यक्ती सही सलामत असू शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वैगुण्य राहतं, काहीतरी डिझॅबिलिटी राहते, म्हणजे ती व्यक्ती पॅरालिटिक होऊ शकते. आणि ह्या पॅरालिटिक सिच्युएशनमधनं त्यांना बाहेर निघायला कित्येक महिने लागतात. पण तुम्ही तुम्ही फार लकी आहात, तुमच्यावर त्याची कृपा आहे. आणि ह्या इट इज अ मिरॅकल फॉर मी, म्हणजे फॉर सायन्स. पण त्यावेळेला आम्हाला माहिती होतं की हे मिरॅकल वगैरे काही नाही आहे, ही फक्त आणि फक्त आणि फक्त माझ्या बापूचे अकारण कारुण्य आणि त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम आहे. या सर्व शस्त्रक्रियांचा, या ऑपरेशन्सचा खर्च लाखात होता. पण तुम्हाला खरं सांगू, आम्हाला एकही पैसा मोजावा लागला नाही, कारण कंपनीने हे सगळा खर्चाचा भार उचलला होता. म्हणजे माझ्या मोठ्या आईनी, माझ्या दादांनी, माझ्या नंदाईनी, माझ्या बापूंनी आम्हाला कुठल्याही ना सायकोलॉजिकल ना कुठल्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये अडकवलं. आणि माझे पती आज रिलायन्समध्ये, इंडस्ट्रीजमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. म्हणून मी व माझा संपूर्ण परिवार, गुप्ते कुटुंब, आम्ही मोठी आई, माझे बापू, माझी नंदाई, माझ्या सुचितदादा चरणी सदैव सदैव अंबज्ञ राहू, कायम आहोत आणि कायमचे राहू. हरिओम श्रीराम अंबज्ञ.